राज्य परिवहन महामंडळानं ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असली तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदणी प्रक्रियेमुळे मात्र नागरिकांची मोठी गैरसोय होते। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी बस स्थानकात नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एवढी कसरत करावी लागत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचर बस स्थानकामध्ये इथे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हे बस स्थानक आहे आणि या बस स्थानकामध्ये जे स्मार्ट कार्ड योजनेचं जे युनिट आहे ज्याच्यामधून ही योजना म्हणजे कार्यान्वित केली जाते असे 2 युनिट दिलेले आहेत। मात्र एक युनिट हे इथं खासगी ज्यांना टेंडर दिले मधुबन म्हणून त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र दुसरं जे युनिट आहे ते बंद पडले असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळते। एकूणच जर आपण पाहिलं तर हा सगळा सुविधांचा जो बोजवारा उडालेला आहे त्याला नक्की कारणीभूत कोण याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। मी आता इथले जे वाहतूक नियंत्रक आहे त्यांना विचारतो, काय स्मार्ट कार्डचे 2 मशीन आहेत दादा, एक मशीन का नाही? बोला बोला। त्यांचं मशीनच खराब झालं होतं। बर, ते आले थोड्या वेळाने गेले निघून। अच्छा, काल पण नव्हते काय? काल नव्हतं, आता प्रॉब्लेम म्हणजे ते येतात थोडा वेळ, अर्धा 2 तास येतात, अर्धा 1-2 तास परत निघून निघून। तर अशा प्रकारे आपण पाहतो की वाहतूक नियंत्रकांनी देखील सांगितलं काल देखील अशीच परिस्थिती, आज देखील अशीच परिस्थिती आहे। आणि एकूण जर आपण पाहिलं तर यामुळे वृद्ध आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो। आपण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी ही रांग लागलेली आहे तिथलं देखील दृश्य दाखवूया। तर ज्याप्रमाणे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असाल अशा पद्धतीने ही संपूर्ण जी रांग आहे वृद्ध आणि महिलांची आहे। खरं तर एसटी महामंडळाने ही स्मार्ट कार्डची योजना राबवली, महिलांसाठी 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% सवलत। मात्र या स्मार्ट कार्डसाठी जी अडथळ्यांची शर्यत आहे ती पार करून त्यांना अशा पद्धतीने यावं लागतं। बाबा काय कसली रांग आहे, काय कसली रांग आहे? हे एसटी महामंडळाचं कार्ड काढायला, हे कार्ड घेतलं ना ते महिनाभर वापरायचं, त्याच्यानंतर मोबाईलला सारखं रिचार्ज करायचं, त्यांची काय स्कीम असेल त्या हिशोबाने। आता तुम्ही रांगेत काय प्रकार आहे इथं, काय रांग म्हणजे हे रांग धरल्याशिवाय पर्याय नाही। एवढी मोठी रांग काय? हो, महामंडळाची जी सवलतीची योजना आहे आता इथे खासगी जे एजंट आहे त्यांना दिलेली आहे। मात्र मुळात आता याच्या संदर्भातलं जे काही एकूण रेट कार्ड आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते देखील लावणं गरजेचं आहे, कारण याच्यासाठीची जी फी आहे ती किती घेते, किती आहे फी? काय 200 रुपये आहे म्हणतात, पण इथे लिहिलेलं कुठे? कुठे लिहिलंच नाही। आणि कार्ड घेताना परत 20 रुपये द्यायचे। आता 20 रुपये काढायला, आता आपण घ्यायला गेले ना 20 रुपये द्यायला, त्यांना द्यायचं तेव्हा मग काढायचं। त्यांचं कमिशन असेल 20 रुपये। पण इथे कुठे लिहिलेलं आहे? लिहिलेलं नाहीये कुठं, लिहिलेलं नाहीये कुठं। स्टँड मध्येच त्यांनी ती सोय करायला पाहिजे एसटी महामंडळाने। जी काही स्मार्ट कार्डची तिथे नोंदणी असायला हवी ती देखील तिथे आढळून येत नाही। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जे काही वृद्ध आणि महिलांना तासनतास रांगेमध्ये राहावं लागतं उभं, दिवस अशा स्मार्ट कार्ड योजनेसाठी त्यांना घालवावं लागतं। त्यामुळे आता तरी प्रताप सरनाईक यांनी याची दखल घेऊन या बाबतीत जर काही असुविधा असेल तर ती दूर केली पाहिजे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।